हाय हॅलो नमस्कार, मी श्वेता जोशी. श्वेतावळ यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तुम्ही बघत असाल तर आई रवा ढोकळ्याची तयारी करते आहे. ती अशी 5 भांड्यात ॲट अ टाईम घेऊन वगैरे सगळी अशी तयारी करत असते. आता त्या भांड्यामध्ये रवा पहिल्यांदा निवडून घेऊन तुम्ही चवीनुसार तुम्हाला जसे चव लागेल त्या याच्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्या. त्याच्यानंतर प्रत्येक भांड्यामध्ये तेल घालून घ्या. मग त्याच्यानंतर तिने लिंबू पाणी प्रत्येक भांड्यामध्ये टाकलेलं आहे. आता एका भांड्याचं आपण एक प्रमाण टाकूया. त्याच्यासाठी तिने आता त्याच्यात पाणी टाकून ते मिश्रण ती फेटून घेत आहे समप्रमाणात आणि मग त्याच्यानंतर ते झाकून ठेवायचं 15 ते 20 मिनटाकरता आणि त्याच्यानंतर त्याच्यात तुम्ही इनो टाकू शकता. इनो टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर ते मिश्रण परत एकदा फेटून घ्यायचं छानपैकी आणि ते मिश्रण तयार झाल्यावर कुकरमध्ये ठेवून द्यायचं. मग ते एका बाजूला तुम्ही फोडणीची तयारी करू शकता. मग त्याच्यासाठी लागणारं मिरच्या, कोथिंबीर हे सगळं चिरून कापून घ्यायचं आणि हा जो आपला ढोकळा तयार झालेला आहे आता त्याचे आपण काप करत आहोत. मग आता एका कढईमध्ये तुम्ही फोडणीची तयारी करून घ्या. तेल टाकायचं, जिरं मोहरी टाकायची. जिरं मोहरी टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचा, तो थोडासा फडफडू द्यायचा. मग त्याच्यानंतर त्याच्यात मिरच्या टाकायच्या, थोडीशी हळद टाकायची, त्याच्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आणि छान ते फोडणीचं मिश्रण जे आहे त्या ढोकळ्यावर असं टाकून घ्यायचं आणि एका भांड्यात ते मिश्रण टाकून घेतल्यानंतर तुम्ही सर्विंगला कोथिंबीर टाकून घेऊ शकता आणि हा असा आपला स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे. डन प्रकारे आमचा गरमागरम ढोकळा रेडी झालेला आहे. इट्स अ स्पंजी, टेस्ट यम्मी, ईट हेल्दी.